गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण तथ्यांचे महत्त्व याविषयी या व्हिडिओमध्ये चर्चा करूया. इम्पॉर्टन्स ऑफ डाटा, तथ्यांचे महत्त्व. या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सिद्धांताचे महत्त्व अभ्यासले. सिद्धांताचे शास्त्र व तथ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे. शास्त्राचा विकास आणि तथ्य या संदर्भात सिद्धांताची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. आज आपण सिद्धांताप्रमाणेच तथ्याचं काय महत्त्व आहे, तथ्य सिद्धांताच्या दृष्टीने कसे महत्त्वाचे आहे, याविषयी पुढील मुद्द्यांच्या साहाय्याने चर्चा करूया. तर तथ्यांचं जे महत्त्व आहे सिद्धांताच्या दृष्टिकोनातून, ते सांगताना पहिलं महत्त्व आपल्याला असं सांगता येईल की सिद्धांताची निर्मिती करण्याच्या दृष्टिकोनातून तथ्यांचं महत्त्व असते. सिद्धांताचा आरंभ आणि सिद्धांताची निर्मिती करण्यासाठी तथ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते, विशेष भूमिका असते. कारण तथ्य संकलित केल्याशिवाय त्या तथ्यांचा कार्यकारण भाव, त्यांच्या अंतर्गत संबंध अभ्यासल्याशिवाय सिद्धांताचा आरंभ होऊ शकत नाही, सिद्धांताची निर्मिती होऊ शकत नाही. म्हणून तथ्य हे सिद्धांताच्या निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक असतात. तथ्याशिवाय कोणत्याही सिद्धांताची निर्मिती होऊ शकत नाही. म्हणून तथ्य हे सिद्धांताच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असतात. दुसरं महत्त्व आपल्याला तथ्याचं सिद्धांताच्या संदर्भात सांगता येते ते म्हणजे पुनर्निर्माण. एखादा सिद्धांत आरंभ होऊन त्याची निर्मिती झालेली आहे, परंतु तो विद्यमान सिद्धांत त्या ठिकाणी त्याचं पुनर्निर्माण करायचं आहे, त्याची पुनर्बांधणी आपल्याला करायची आहे. समजा एखादा विद्यमान सिद्धांत आहे आणि तो सिद्धांत, त्या सिद्धांतामध्ये आपल्याला काही सुधारणा करावयाच्या असतील, त्याचं पुनर्निर्माण करावयाचं असेल तर नवीन तथ्य आपल्याला संकलित करावी लागतात. शास्त्रीय पद्धतीने नवीन तथ्य संकलित करून त्या आधारावर विद्यमान सिद्धांतात आपल्याला सुधारणा करता येते आणि त्या सिद्धांताला पुनर्निर्माण करता येते, त्याची पुनर्निर्मिती करता येते. अशा पद्धतीनं विद्यमान सिद्धांतामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि विद्यमान सिद्धांताचे पुनर्निर्माण करण्यासाठी आपल्याला तथ्यांची आवश्यकता असते. तथ्यांशिवाय आपण विद्यमान सिद्धांतामध्ये सुधारणाही करू शकत नाही आणि त्या सिद्धांताचे पुनर्निर्माण सुद्धा करू शकत नाही. म्हणून विद्यमान सिद्धांतामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि त्याची पुनर्निर्मिती करण्यासाठी तथ्य अत्यंत आवश्यक असतात. तथ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. त्यानंतर सिद्धांताच्या दृष्टिकोनातून तथ्यांचं तिसरं महत्त्व आपल्याला सांगता येते ते म्हणजे विद्यमान सिद्धांत अमान्य सुद्धा करता येतो. समजा एखादा सिद्धांत मांडलेला आहे, विद्यमान सिद्धांत आहे, तर तो सिद्धांत विशिष्ट परिस्थितीमध्ये लागू होतो किंवा नाही हे पाहण्यासाठी तथ्य संकलित करून त्या तथ्यांच्या आधारावर त्या विद्यमान सिद्धांताची सत्यासत्यता पडताळून पाहता येते, त्याची प्रचिती येते किंवा नाही हे पाहता येते. आणि जर तो विद्यमान सिद्धांत तथ्यांच्या आधारावर सिद्ध होत नसेल, असिद्ध होत असेल, लागू होत नसेल, तर असा सिद्धांत त्या ठिकाणी अमान्य सुद्धा केला जातो. म्हणजे एखादा सिद्धांत विशिष्ट परिस्थितीसाठी लागू केला असेल, मांडला गेला असेल, निर्माण केला गेला असेल, तर तो सिद्धांत त्या ठिकाणी नवीन परिस्थितीमध्ये
विद्यमान परिस्थितीमध्ये लागू होतो किंवा नाही हे तपासून पाहिलं जातं आणि नवीन तथ्याच्या आधारावर जर तो सिद्धांत विशिष्ट परिस्थितीमध्ये लागू होत नसेल तर असा सिद्धांत तथ्यांच्या आधारावर अमान्य सुद्धा केला जातो. म्हणजे एखादा विद्यमान सिद्धांत जर समजा तथ्यांच्या आधारावर लागू होत नसेल तर तो सिद्धांत तथ्यांच्या आधारावरच अमान्य सुद्धा केला जातो. म्हणजे एखादा सिद्धांत त्याची उपयोगिता सिद्ध होत नसेल तर तो सिद्धांत तथ्यांच्या आधारावर अमान्य सुद्धा करता येतो. म्हणजे एखादा सिद्धांत उपयोगिता सिद्ध करीत नसेल तर तो सिद्धांत तथ्यांच्या आधारावर आपल्याला अमान्य सुद्धा करता येतो. म्हणजे एखादा सिद्धांत अमान्य करण्यासाठी सुद्धा तथ्य महत्त्वाचे असतात, महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. त्यानंतर तथ्यांचं सिद्धांताच्या दृष्टिकोनातून आणखी एक महत्त्व आपल्याला सांगता येते, ते म्हणजे सिद्धांताचं स्पष्टीकरण व पुनर्भाषित करण्यासाठी तथ्य उपयोगी पडतात, अत्यंत महत्त्वाचे असतात, मदत करीत असतात. तथ्याच्या साहाय्यानं आपल्याला सिद्धांताचं स्पष्टीकरण करता येते. सिद्धांत कोणत्या परिस्थितीमध्ये लागू होतो, का लागू होतो, का लागू होत नाही, त्याचे अपवाद काय आहेत, त्याची उपयोगिता काय आहे, तो किती श्रेष्ठ आहे, हे आपल्याला याचं स्पष्टीकरण आपल्याला तथ्यांच्या आधारावर करता येतं. तसंच एखाद्या सिद्धांताची जर आपल्याला त्यातील व्याख्या असतील, त्यातील संकल्पना असतील तर त्या संकल्पनांची पुन्हा आपल्याला परिभाषा करता येते. तथ्यांच्या आधारावर सिद्धांताचं स्पष्टीकरण तर करताच येते, परंतु त्या सिद्धांताची पुन्हा आपल्याला परिभाषा करता येते किंवा त्यामध्ये असलेल्या संकल्पनांची आपल्याला पुन्हा परिभाषा करता येते, व्याख्या करता येते. आणि हे सिद्धांताचं स्पष्टीकरण करण्यासाठी, सिद्धांताची पुन्हा परिभाषा करण्यासाठी, पुन्हा व्याख्या करण्यासाठी आणि सिद्धांतातील संकल्पनांची पुन्हा परिभाषा करण्यासाठी तथ्य हे मदत करीत असतात. म्हणून सिद्धांताचं स्पष्टीकरण आणि पुन्हा परिभाषित करण्यासाठी तथ्य हे अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. त्यानंतर तथ्यांचं सिद्धांताच्या दृष्टिकोनातून आपल्याला आणखी एक महत्त्व सांगता येते, ते म्हणजे स्थित ज्ञानात किंवा स्थिती ज्ञानात बदल करण्यासाठी तथ्य उपयोगी पडतात. स्थित, गतिशील आणि स्थितिशील. तर अशा पद्धतीने एखादा सिद्धांत मांडलेला असेल, विशिष्ट परिस्थितीचे तो वर्णन करीत असेल, विशिष्ट परिस्थितीमधलं तो भविष्य कथन करीत असेल, तर तो सिद्धांत त्या विशिष्ट परिस्थितीलाच लागू होतो, इतर परिस्थितीमध्ये तो लागू होत नाही. मग अशा वेळेस पुन्हा इतर परिस्थितीतले तथ्य संकलित करून इतर परिस्थितीमध्ये तो कशा प्रकारे लागू होऊ शकतो याबाबत सुद्धा सिद्धांताच्या ज्या स्थिती ज्ञान आहे, सध्याचं जे विद्यमान जे सिद्धांताचं ज्ञान आहे, त्या ज्ञानामध्ये नवीन तथ्य संकलित करून त्या नवीन परिस्थितीमध्ये हा सिद्धांत लागू करून पाहता येतो आणि नवीन परिस्थितीमध्ये तो कशा पद्धतीने लागू होतो हे आपल्याला सांगता येऊ शकतं. म्हणजे सिद्धांताचं जे सद्यस्थितीतलं ज्ञान आहे, स्थिती ज्ञान आहे, त्यामध्ये बदल करण्यासाठी पुन्हा आपण शास्त्रीय पद्धतीने तथ्य संकलित करू शकतो आणि सध्याच्या सिद्धांताच्या ज्ञानामध्ये आपण बदल करू शकतो. म्हणजे विद्यमान सिद्धांताच्या ज्ञानामध्ये बदल करण्यासाठी आपल्याला तथ्य मदत करीत असतात, तथ्य महत्त्वाची भूमिका बजावत असतात. अशा पद्धतीनं सिद्धांत त्या ठिकाणी सिद्धांताच्या दृष्टिकोनातून तथ्याचं महत्त्व असते. म्हणजे थोडक्यात सिद्धांताचं जसं शास्त्र आणि तथ्याच्या दृष्टिकोनातून महत्त्व आहे, त्याचप्रमाणे तथ्यांचं सुद्धा सिद्धांताच्या दृष्टिकोनातून महत्त्व आहे. तर हे महत्त्व सांगित असताना आपण सिद्धांताची निर्मिती करण्यासाठी तथ्यांचं महत्त्व आहे, सिद्धांताची पुनर्निर्मिती करण्यासाठी तथ्यांचं महत्त्व आहे,
एखादा विद्यमान सिद्धांत अमान्य करण्यासाठी तथ्यांचं महत्त्व आहे. सिद्धांताचं स्पष्टीकरण करण्यासाठी आणि पुन्हा परिभाषित करण्यासाठी तथ्यांचं महत्त्व आहे. तथ्यांची विशेष भूमिका आहे. त्याचबरोबर स्थितीज्ञानात, सिद्धांताच्या स्थितीज्ञानात बदल करण्यासाठी सुद्धा तथ्यांचं महत्त्व आहे. तथ्य महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. अशा दृष्टिकोनातून सिद्धांताच्या दृष्टिकोनातून तथ्यांचं अत्यंत विशेष महत्त्व आहे. थोडक्यात तथ्याला त्या ठिकाणी सिद्धांत निर्मितीशिवाय काहीही अर्थ नाही. तथ्य असतील तरच सिद्धांताची निर्मिती होते. म्हणजे सिद्धांताची निर्मिती करण्यासाठी तथ्याचं अत्यंत महत्त्व आहे. सिद्धांत आणि तथ्य यामध्ये परस्पर संबंध असतो. सिद्धांताचं महत्त्व तथ्याच्या दृष्टिकोनातून आहेच, किंवा तथ्यापेक्षा सिद्धांत कितीतरी जास्त पटीनं महत्त्वाचा आहे. हे जरी असलं तरी सिद्धांत निर्मितीसाठी, त्याच्या पुनर्निर्मितीसाठी, एखादा सिद्धांत अमान्य करण्यासाठी, एखाद्या सिद्धांताचे स्पष्टीकरण करण्यासाठी, त्याची पुनर्परिभाषा करण्यासाठी आणि सिद्धांताच्या स्थितीज्ञानात बदल करण्यासाठी तथ्य अत्यंत महत्त्वाचे असतात. म्हणजे थोडक्यात सिद्धांताशिवाय तथ्याला महत्त्व नाही, परंतु तथ्याशिवाय सिद्धांताची निर्मितीच होऊ शकत नाही. म्हणून तथ्य सिद्धांताच्या निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.